हॅलो हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आरजे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉनस्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. स्टार्ट टू एंड जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. सो आजचा विषय खूप खास आहे, सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे आणि मला असं वाटतं की म्हणजे जनतेपैकी 80% जनता याच परिस्थितीत आहे, म्हणून मी आज या विषयावर बोलणार आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि हो, लव्ह लेक्चरला आलात तुम्ही त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून टाका, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. सो आजचा जो मुद्दा आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्याचं नाव आहे एकतर्फी प्रेम, वन साइडेड लव्ह. आता एकतर्फी प्रेमामधला आनंद, दुःख आणि मग कसं करायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग सुरू करूयात. सगळ्यात आधी लक्षात घ्या की एकतर्फी प्रेम, वन साइडेड लव्ह हे खूप जास्त खास असतं. यामध्ये दोन प्रकार पडतात. पहिलं की निस्वार्थ प्रेम आणि दुसरं असतं स्वार्थी प्रेम. स्वार्थी प्रेम असणं पण काही चुकीचं नाहीये, आपण माणूस आहोत आणि मानवी गुणधर्मामध्ये स्वार्थपणा असतो. निस्वार्थ भावना म्हणजे काय की मला त्या व्यक्तीला जिंकायचं नाहीये, त्या व्यक्तीने माझ्याशी लग्न करावं, माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये यावं असं काही नाहीये. जस्ट त्या व्यक्तीला पाहिलं तरी मला छान वाटतंय, म्हणजे जिंकायची वगैरे काही इच्छा नाहीये. तिला ऐकलं, पाहिलं, छान वाटतंय, वेळ घालवला, मला छान वाटतंय. हे आहे निस्वार्थ प्रेम, जिथे जिंकण्याची वगैरे काहीच इच्छा नसते. आणि हे बऱ्यापैकी फॅन लव्ह सुद्धा असू शकतं की तुम्ही पर्टिक्युलर कोणत्या तरी आर्टिस्टचे वगैरे फॅन असाल, सो त्या व्यक्तीला जिंकायचं नाहीये, काही करायचं नाहीये, पण आवडते ती अशा पद्धतीचं, म्हणजे त्यामध्ये हे सुद्धा येतं. आणखी एक जो प्रकार आहे स्वार्थी प्रकार मी सांगितला, तो चुकीचा नाहीये. म्हणजे शब्द जरी स्वार्थी असला तरी गोष्ट तितकीच खरी आहे की आपल्याला त्या व्यक्तीला जिंकायचं असतं. नाही, तिने माझंच झालं पाहिजे, ती माझीच होणार आणि मी तिला जिंकण्यासाठी मेहनत घेणार, म्हणजे मी तिला इम्प्रेस करणार, ती माझीच झाली पाहिजे. त्या व्यक्तीशिवाय दुसरं काही दिसत नाही. तिला जिंकायचंच असतं, तिला आपलं बनवायचंच असतं. आता हे मुलांच्या आणि मुलींच्या दोघांच्या बाबतीत मी बोलतीये. सो हे असतं थोडंसं स्वार्थी प्रेम, म्हणजे की तुम्हाला ती व्यक्ती आयुष्यात हवी आहे तेव्हा तुम्ही आणखी खुश असाल असं तुम्हाला वाटतं. आणि जरी शब्द स्वार्थी असला तरी हे त्या अँगलने घेऊ नका, वाईट अँगलने, कारण आपण माणूस आहोत आणि आपल्याला काही इच्छा असतात आणि त्या इच्छा अशा मारून जगण्यात काहीच पॉईंट नाही. कोणीतरी आवडलं तर ऑफकोर्स आपली ती व्हावी अशी इच्छा असते. सो वाईट काही नाहीये. असे दोन प्रकार असतात, मी इतकं सांगितलं. त्यानंतर सुद्धा त्यामध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी असतात, जसं की एकतर्फी प्रेम आहे पण ती व्यक्ती पूर्णपणे अनोळखी आहे. आता तुम्ही म्हणजे ती तुम्हाला अजिबातच ओळखत नाही, तुम्हाला सडनली ती कुठेतरी दिसली, तुम्ही प्रेमात पडलात, अशी ही स्टोरी. दुसरी गोष्ट त्यामधली की तुमचं एकतर्फी प्रेम आहे, ती व्यक्ती ओळखीची आहे पण काही एक्सप्रेस झाला नाही, म्हणजे तुम्ही तिला बघताय, तिच्यासोबत वेळ घालवताय, पण तिला याची कल्पनाच नाहीये की तुमचं तिच्यावर प्रेम आहे. सो हे असं वालं एकतर्फी प्रेम. त्यानंतर तुमचं प्रेम आहे, एकतर्फी प्रेम आहे, ती व्यक्ती ओळखीची आहे, तिला माहिती आहे पण तुम्ही बोलला नाहीत, सो त्यामुळे तिला काहीच आयडिया नाहीये या गोष्टीची. सो असे वेगवेगळे प्रकार असतात. पहिला जो मुद्दा आहे त्यावर येऊयात की आता ती व्यक्ती जी आहे पूर्णपणे अनोळखी आहे आणि तुमचं आता तिच्यावर प्रेम आहे, मग काय करायचं. सो प्रेम ही या जगातल्या सगळ्यात सुंदर भावना आहे, सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. एकतर्फी प्रेम तर त्याहूनही कमाल आहे, कारण इथे कसलीही अपेक्षा ठेवली जात नाही. पण त्रास कधी व्हायला लागतो माहितीये, जेव्हा आपण अपेक्षा ठेवतो, आपण अति जास्त स्वप्न बघतो आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो. म्हणजे उद्या आमचं लग्न झालंय, मग आम्ही इकडे गेलो, तिकडे गेलो फिरायला, आम्ही असं केलं, तसं केलं, अशी आपण खूप जास्त स्वप्न बघतो आणि ती जेव्हा रिअलमध्ये घडत नाहीत तेव्हा त्रास व्हायला लागतो. आणि मग माणूस जो असतो तो थोडासा बदलतो, त्याचे विचार, सगळ्याच गोष्टीमध्ये बदल व्हायला लागतात. अपेक्षा खूप ठेवतो की मी आता हिच्यासाठी इतके कष्ट घेतलेत तरी ती का नाही माझ्यावर प्रेम करत आहे. खूप अपेक्षा ठेवतो की मी जर का तुला 100% दिले तर तू सुद्धा मला 100% दिलेच पाहिजे. सो अशामुळे सुद्धा परिस्थिती बदलते. त्यामुळे एकतर्फी प्रेम करताना प्लीज खूप जास्त स्वप्न बघू नका आणि खूप अपेक्षाही ठेवू नका, स्वतःकडूनही नाही, समोरच्याकडूनही नाही, अगदी नशिबाकडूनही नाही, कारण गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीत. सो एकतर्फी प्रेम खूप जास्त स्पेशल यासाठी सुद्धा असतं, कारण छोटा छोटा आनंद आपल्याला खूप मोठं वाटायला लागतो. म्हणजे ती जस्ट आपल्याकडे बघतीये, जरी तिने बघितलं नसेल, आपल्याला गैरसमज जरी झाला की ती माझ्याकडे बघतीये, आपण खुश होऊन जातो, दिवसभर त्या आनंदात असतो. आज ती माझ्याशी बोलली, आज ती माझ्या इथून पास झाली, वा, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आनंद होतो आणि आपल्याला ते जगताना खूप भारी वाटत असतं. आता
हे झालं एकतर्फी प्रेमाचं थोडंसं एक्सप्लेनेशन. पण एकतर्फी प्रेम आहे, ती मुलगी पूर्णपणे अनोळखी आहे. मग पुढे कशी न्यायची गाडी, दोनतर्फी कसं करायचं, दरवेळी मी जे सांगते तसंच मी पुन्हा एकदा सांगेन. तुम्हाला सडनली कुठेतरी ती व्यक्ती दिसली, आवडली, मनात भरली, काळजाचा ठोका चुकला. आता त्या अनोळखी व्यक्तीला ओळखीचं बनवायचंय आणि कुठेतरी हे दोनतर्फी प्रेम करायचंय. तर यामध्ये पुन्हा तुम्हाला तेच करायचंय. ती अनोळखी आहे, तिला तुमच्याबद्दल काही माहिती नाहीये, लगेच कोणी प्रेमात पडत नाही. प्रेम ही एक वेगळी भावना आहे आणि दरवेळी तुमच्या काळजाचा ठोका चुकला म्हणून समोरच्याचाही चुकेल असं होत नाही. हे अगदीच क्वचित काही फिल्म्समध्ये घडतं, पण रिअलमध्ये असं काही घडत नाही. सो जेव्हाही तुम्हाला ती व्यक्ती आवडेल, बोलण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही इंट्रोवर्ट असाल, एक्स्ट्रोवर्ट असाल, ॲम्बिवर्ट असाल, तो तुमचा जो काही प्रकार असेल, पण बोलणं खूप गरजेचं आहे. मोजकंच बोला, पण छान बोला. ओके. सो आधी तुम्हाला त्या अनोळखी व्यक्तीसोबत ओळख करणं गरजेचं आहे, ओळखीसोबत मैत्री करणं गरजेचं आहे. आणि मग जेव्हा छान मैत्री होईल त्यानंतर प्रेमाचे धागे तुम्हाला विणायला लागायचे. लगेच करून चालणार नाही. डायरेक्ट प्रपोज, डायरेक्ट नकार. ओळख ना पाळख कशी काय एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा तुम्हाला हो म्हणेल, असं नाही होत या जगामध्ये. सो प्लीज या गोष्टीकडे लक्ष द्या. तुम्ही कितीही भारी असाल, कितीही सुंदर असाल, तरी सुद्धा प्रेम ही वेगळी गोष्ट आहे. तुम्ही प्रपोज केलात आणि लगेच कोणी हो म्हणत नाही. त्यामुळे जेव्हाही व्यक्ती अनोळखी असेल, ओळख करणं, मैत्री करणं आणि मग प्रेमाकडे जाणं गरजेचं आहे. आता सुरुवातीला काय बोलायचं याचे सुद्धा मी व्हिडिओज बनवलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. पण पुन्हा एकदा सांगते, जेव्हा व्यक्ती अनोळखी आहे मग बोलायला काय जायचं. सुरुवातीला फुकटचे सल्ले मागायचे किंवा मदत मागायची, अशा पद्धतीने तुम्ही बोलू शकता. पण बोलण्यामध्ये सुद्धा इंटरेस्टिंग बोललं पाहिजे. म्हणजे दयामाया करा अशा पद्धतीने नाही. छान बोलायचं की एक्सक्यूज मी, असं असं आहे, मग अशा अशा पद्धतीने तुम्ही मला हे सांगू शकता का, ही मदत करू शकता का, तुम्ही मला हे सजेस्ट करू शकता का, ते सजेस्ट करू शकता का, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सो तो व्हिडिओ बघा, तुम्हाला मदत होईलच. पण अशा पद्धतीने तुम्हाला शॉर्टमध्ये मी सांगितलं की तुम्हाला बोलायला लागायचंय, ओळख करायची आहे. आता दुसरी गोष्ट, तुमचं प्रेम आहे, ती व्यक्ती जी आहे ती ओळखीची आहे, पण तुम्ही एक्सप्रेस झाला नाहीत आणि त्या व्यक्तीला माहितीही नाहीये की तुमचं तिच्यावर प्रेम आहे. मग काय, बऱ्याचदा ना असं मैत्रिणींच्या बाबतीत होतं, मुलांना आणि मुलींना सुद्धा होतं, पण मुलांना जरा जास्त प्रमाणात होतं की सुरुवातीला असं काही नसतं की ती माझी मैत्रीण आहे, जस्ट प्यार व्यार कुछ नाही होता. पण एका पॉइंटला काळजाचा ठोका चुकतो आणि वाटतं की ही किती छान आहे, मला हीच हवी आहे. आणि मग तुम्ही प्रेमात पडता. पण त्या मुलीला काही कल्पनाच नसते. किंवा ठीक आहे, तुम्ही फ्रेंड्स जरी नसाल की ओळखीचे असाल, म्हणजे कधी कॉलेजमध्ये पाहिलं असेल किंवा सोसायटीमध्ये कधीतरी पाहिलं असेल, एकाच ऑफिसमध्ये पाहिलं असेल, अशी फारशी तुमची ओळख नाहीये. मग अशा वेळी काय करायचं. सगळ्याच केसेसमध्ये एक्सप्रेस होणं तर खूप महत्वाचं आहे, पण ते एक्सप्रेस होण्याआधी बेसिक स्टेप्स असतात. ओळख, मैत्री आणि मग प्रपोज. ऑलरेडी फ्रेंड्स असाल तर मग थोडंसं फ्लर्टिंग करायला लागायचंय. म्हणजे प्रत्येकानेच करायचंय, पण फ्रेंड्स असाल तर थोडंसं फ्लर्टिंग करायला लागायचंय. आता बऱ्याचदा मुलींचं काय असतं की अरे हा तर माझा मित्र आहे, त्या तुम्हाला त्या नजरेने बघतच नाहीत. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की ह्याच्यासोबत तर सगळं शेअर केलंय, ह्याच्यासोबत नको त्या गोष्टी बोललोय आपण. आणि मुली सुद्धा ना खूप खराब बोलतात, पण ते लिमिटेड लोकांसमोर, सगळ्यांसमोर असं कोणतीही भाषा नाही वापरत. मोजक्याच लोकांसमोर शिवीगाळ असेल वगैरे अशा पद्धतीने बोलतात. सो मग त्या अँगलने त्यांना पाहणं ते अवघड जातं. सो मग अशा वेळी थोडंसं फ्लर्टिंग वगैरे करणं, इनडिरेक्टली सिग्नल्स देणं की मी तुझ्यात इंटरेस्टेड आहे, हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. ओळख वाढवणं गरजेचं आहे. फक्त या गोष्टीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुमचं प्रेम असतं तेव्हा इतर लोकांची फारशी मदत घेऊ नका. कारण आजकाल मला असं वाटतं की लोक खूप बदललेत. पूर्वीसारखे असे नाही नाही भाई मैं अपने भाई के लिए करने के लिए कुछ भी तैयार हूं वगैरे असे नाही राहिले. जेलेसी खूप लवकर होते लोकांना. त्यामुळे खुद के प्यार के लिए खुद ही लढो आणि अशा पद्धतीने स्टोरी पुढे न्या. एकतर्फी प्रेम आहे, ती ओळखीची आहे, तिलाही माहिती आहे की हा बाबा माझ्यात हा इंटरेस्टेड आहे. मग आता कसं अप्रोच करायचं. आता हे सगळं झालंय, फक्त बोलायचंय. आय नो की काही जणांचं असं असतं की मुलगी समोर आली की हिंमत होत नाही, किंवा मी बाकी ठिकाणी खूप बोलू शकतो पण ती समोर आली की हिंमत होत नाही. पर डर के आगे जीत है मेरे दोस्त. उद्या रिग्रेट नको व्हायला की मी बोललो असतो तर किती बरं झालं असतं. आणि पुन्हा एकदा मी सगळ्याच मुलींना सांगते की कोणीच डायरेक्ट मैत्री तोडत नाही. तुम्ही कशा पद्धतीने एक्सप्रेस होताय यावर डिपेंड असतं हे सगळं. आणि नकार पचवण्याची ताकद सुद्धा एकतर्फी प्रेम करणाऱ्यांमध्ये असायला हवी. कारण प्रेम जबरदस्ती होत नाही.
जे काही तुमचं नाव असेल, तुमच्या नावाची गोळी मी खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रेम झालं, असं होत नाही. प्रेमाचं औषध नसतं. प्लीज ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमचं एकतर्फी प्रेम आहे. समोरच्या मुलीने, ते ओळखीची असो अनोळखी असो, तिने तुम्हाला रिजेक्ट केलं, इट्स ओके, इट्स ओके. त्या व्यक्तीला नाहीये झालेलं प्रेम तुमच्यावर आणि जबरदस्ती दयामाया दाखवून भीक दिलेलं प्रेम नसतं. आणि एकतर्फी प्रेमामध्ये म्हणजे बऱ्याच तुम्ही क्राईम केसेस सुद्धा पाहिल्या असतील की ती जलसी, तो त्रास सहन नाही होत आणि मग काही ना काहीतरी करायला लागतात. आणि जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोलले की हार्मोनल चेंजेस 14 ते 21 मध्ये जरा जास्त प्रमाणात होतात. त्यामुळे लोक खूप अग्रेसिव्ह होतात. जेवढं छान, जेवढं प्रेम दाखवतात तितकेच अग्रेसिव्ह सुद्धा होतात. सो एकतर्फी प्रेमामधून घडणाऱ्या घटना खूप जास्त आहेत. सो म्हणून मी तुम्हाला सांगतेय की एखाद्या मुलीने तुम्हाला नकार दिला, सोडून द्या तो विषय. आई नो की त्रास होतो की यार ती किती छान होती, तिच्यासोबत जर का मी असतो, ती माझ्यासोबत असती तर माझं आयुष्य किती सुंदर झालं असतं. पण तिला प्रेमच नाहीये तर काय करणार आहे ती? आपण एकतर्फी प्रेमाबद्दल बोलतोय. ओके, मग तुम्ही रिलेशनशिपमध्ये आलात, नंतर तिने ब्रेकअप केलं, तो विषय वेगळा आहे. त्याबद्दलचे सुद्धा व्हिडिओज आहेत, तेही पहा. पण सुरुवातीला लक्षात घ्या, तुमचं एकतर्फी प्रेम आहे आणि तुम्हाला जी मुलगी आवडते ती इतर कोणासोबत तरी आहे. यामध्ये जलसी होण्यासारखं आहे. थोडंफार वाटतं, वाईट वाटणं आणि जलसी होणं यामध्ये थोडासा फरक आहे. की तिथे मी असतो तर हेल्दी जलसी आणि एका वाईट पद्धतीने केलेली जलसी की नाही ती त्याला डिझर्व नाही करत, मी किती भारी आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि तुम्ही ज्या गोष्टीचा अति विचार करता त्या गोष्टी अशा डोक्यात खूप जातात. त्यामुळे हे सगळं बंद करा. तुमच्या मनासारख्याच गोष्टी दरवेळी घडतील असं नाहीये. सो ती दुसऱ्या कोणासोबत तरी आहे म्हणून काहीतरी करणं, स्वतःला करून घेणं, तिला करणं, तिच्या त्या कोणाला तरी करणं हे चुकीचं आहे. म्हणजे कितीतरी क्राईम सीन्स असेच मी पाहिलेत. सो हार्मोनल चेंजेस होतात बॉडीमध्ये, त्रास होतो, मी सगळं समजू शकते. पण एक मोठं टोकाचं पाऊल उचलणं हे खूप चुकीचं आहे. एकतर्फी प्रेमामध्ये तुम्ही वेड्यासारखे आशिक बनवू शकता. आशिक बनण्यात काही प्रॉब्लेम नाहीये. पण दरवेळी मी जसं सांगते की स्वतःला त्रास करून घेणं, समोरच्याला त्रास देणं, आपल्यामुळे आपल्या मित्रपरिवाराला, घरच्यांना त्रास देणं हे चुकीचं आहे. आणि जर का तुमचा असा एखादा आशिक मित्र असेल, एकतर्फी प्रेमामध्ये असा वेडा झालाय, त्यालाही तुम्ही समजावणं गरजेचं आहे. सपोर्ट करायचा नाही की बाबा हा तू असंच करा, धडाच शिकव, काही गरज नाहीये. त्याला समजावून सांगा आणि पुन्हा एकदा त्याची गाडी मेन रुळावर आणा. एक मुलगी गेली किंवा एक मुलगा गेला, अजून कोणीतरी येईल तुमच्या आयुष्यात. काही गोष्टी ना ज्या घडतात, म्हणजे जर तुमच्यापासून कोणीतरी लांब गेलं असेल तर ते काहीतरी शिकवून जाण्यासाठी, काहीतरी शिकवण्यासाठी असतं. आणि कधी कधी ना जेव्हा दुसऱ्यांदा आपण प्रेमात पडतो तेव्हा असं वाटतं की अरे मला हीच तर व्यक्ती हवी होती, उगाचच मी त्या व्यक्तीच्या नादी लागलो, उगाचच मी त्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो, असंही व्हायला लागतं. सो जे घडतंय, डेस्टिनी काहीतरी घडवतीये तर तुमच्या भल्याचंच आहे. सो दरवेळी रागराग चिडचिड करून काहीच होणार नाहीये. हे असं का, माझ्यासोबतच का, नाही चालणार आहे. आणि जी मुलं खूप जास्त शांत आहेत किंवा ज्यांना बोलायला भीती वाटते, कॉन्फिडन्स तर तुम्ही वाढवलाच पाहिजे. एकतर्फी प्रेमामध्ये छान आणखी सुद्धा हेही वाटतं की किती छान ना, म्हणजे आज तिने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, किती छान किती छान. जेव्हा सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही आनंद मानता आणि पुन्हा जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर त्याची व्हॅल्यू राहत नाही, हे सुद्धा चुकीचं आहे. ज्या पहिल्या दिवसापासून जे तुम्ही प्रेम केलंय ते शेवटच्या श्वासापर्यंत सुद्धा असणं गरजेचं आहे. जेव्हा ती मुलगी होकार देते किंवा तो मुलगा होकार देतो खूप जास्त प्रयत्न केल्यानंतर, मग आपल्याला ना त्याची किंमत अशी कमी कमी वाटायला लागते. आपण ग्रँटेड घ्यायला लागतो आणि खूप ग्रँटेड घेतल्यानंतर आजच्या काळात कोणीच टिकत नाही. अति ग्रँटेड घेऊन चालणार नाही. ओके, अंडरस्टँडिंग खूप महत्वाचं आहे. एकतर्फी प्रेम, कोणत्या तरी मूवीमध्ये शाहरुख खानने डायलॉग मारला होता की एकतर्फी प्यार की ताकत ही कुछ और होती है, ये मुझसे कोई नहीं छीन सकता. हे अगदीच खरंय. तुमचं प्रेम कोणीच हे करणार नाहीये, उद्ध्वस्त करणार नाहीये, पण तुम्ही त्यावर काय रिॲक्ट करताय हे मॅटर करतं. म्हणजे माझं खूप प्रेम आहे, माझं खूप प्रेम आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण ती व्यक्ती, ज्या व्यक्तीवर तुमचं प्रेम आहे, ती इतर कोणासोबत तरी असेल तर त्याच्यासाठी काहीही वाईट पाऊल उचलणं हे मात्र चुकीचं आहे. ती कोणासोबतही असो, काहीही करो, माझं प्रेम आहे ना, दॅट्स इट. बऱ्याचदा असं होतं की समोरचा नकार देतो. ओके, तुमचं एकतर्फी प्रेम आहे पण समोरचा नकार देतो, नाहीये त्याच्या मनात भावना. अशा वेळी सुद्धा तुम्ही एकतर्फी प्रेम करू शकता. त्याला काहीच बंधनं नाहीये. तुम्हाला आवडतीये ना ती व्यक्ती, मग तुम्ही करू शकता प्रेम. पण लादायचं नाही ते की मी तुझ्यासाठी हे केलं, मी तुझ्यासाठी ते केलं, मी इतके कष्ट घेतोय, मग का नाही तू हो म्हणतेस.
अशा गोष्टी नसतात की असं ठरवून नाही होत प्रेम. जसं तुम्हाला सडनली झालं ना तसंच त्या व्यक्तीला सुद्धा ते सडनली प्रेम होणं गरजेचं आहे. ओके, आता अरेंज मॅरेज जर का तुमचं झालं असेल, लग्नच झालं असेल आणि तुमचं आता त्या मुलीवर प्रेम आहे किंवा मुलीचं त्या मुलावर प्रेम आहे, जे काही असेल, सो अशा वेळी एक गोष्ट चांगली असते की तुम्ही आता फिक्स नात्यात आहात, त्यामुळे तुम्ही एकमेकांना थोडा वेळ देऊन मित्र बनून आणि पुन्हा सगळ्या गोष्टी सुरू करू शकता. पण जेव्हा गोष्टी रिलेशनशिपच्या असतात, लग्न नसता, नॉर्मलच तुम्हाला कोणीतरी आवडलं, त्या मुलीने नकार दिला, तुम्हाला ते ऍक्सेप्ट करणं गरजेचंच आहे आणि मग एकतर्फी प्रेम करत राहा. कधीपर्यंत करायचं? जोपर्यंत तुमच्यात पेशन्स आहेत तोपर्यंत. एखादी मुलगी म्हणाली की प्रेम नाही करू शकत पण मित्र राहू शकतो, आपण दोघं राहू शकतो मित्र म्हणून, तर तुम्हाला ते अग्री करणं गरजेचं आहे. पण जर का खूपच त्रास होत असेल, तिच्याशिवाय काही सुधरत नसेल, नाही 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 मी मित्र राहूच शकत नाही, मला राहायचंच नाहीये, मग अशा वेळी तो विषय सोडून द्या, तिथेच सोडून द्या. त्या व्यक्तीला सांगा की मला हे जमणार नाही, मला अवघड जात आहे, आणि बोलणं बंद करा. पण अशा वेळी त्रास करून घेणं आणि त्रास देणं ते सुद्धा चुकीचं आहे. बरेच जण काय करतात, ती खूप टेन्शन घेतात आणि मग तब्येतीकडे दुर्लक्ष होतं, खूप जास्त तब्येत खालावते आणि कोणत्याच गोष्टीमध्ये रस वाटत नाही, निगेटिव्हिटी त्यांच्यात खूप जास्त येते आणि ती इतकी भरते ना, म्हणजे खालून वर इथंपर्यंत भरते ना की ते नेहमी निगेटिव्हिटी पास करतात. सो एकतर्फी प्रेमाला एन्जॉय करायला शिका आणि यू नेव्हर नो की हे प्रेम नाही आलं पण दुसरं कोणीतरी छान येईलच की तुमच्या आयुष्यात. ही नेगेटिव्हिटी आपल्या घरी मित्रपरिवारामध्ये पसरवणं बंद करा आणि तुमची वाईट हालत जी आहे, म्हणजे काही काही जण तर इतके डिप्रेशनमध्ये जातात की अगदी त्यांना जीव सुद्धा नकोसा वाटतो. हे खूप चुकीचं आहे. आणि हे बघ, प्रत्येक गोष्टीची जशी सवय लागते ना तशीच ती गोष्ट जी आहे, जी सवय आहे ती सोडवायला सुद्धा थोडा वेळ द्यावाच लागतो. आणि जेव्हा आपण त्यातून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला जाणीव होते, अरे मी किती मंद होतो, मी काय वागत होतो, मी काय केलं हे सगळं. म्हणजे काही गोष्टींची जाणीव आपल्याला काही वेळाने होते. सो तो वेळ देणं खूप महत्वाचं आहे. पण अगदी स्वतःला कोंडून ठेवणं, कोणाशी बोलणं नाही, खाणं पिणं बंद करणं, ये नाही कर सकते तुम, म्हणजे ह्या जगण्याला काही अर्थच नाहीये. हा, आणि समोरची व्यक्ती दरवेळी तुम्ही वाईट आहात म्हणून नाही रिजेक्ट करत, यासाठी सुद्धा रिजेक्ट केलं जातं की बाबा मी फीलच नाही करत आहे तुझ्यासाठी, मी कुठून आणू फिलिंग्स. हा, औषध गोळ्या असत्या तर ठीक आहे, आलं तरी असतं प्रेम, नाही ते प्रेम, मी काय करू. म्हणजे तू चांगला आहेस, तू खूप छान आहेस, तू या जगातला बेस्ट हजबंड बनू शकतोस, पण सध्या माझं प्रेमच नाहीये, मी कुठून तुला हो म्हणू. आणि जरी तुम्ही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलात की तू असं कर तसं कर, मग मी हे करेन ते करेन, स्वतःला असंच करून घेईल, अशा वेळी समोरची व्यक्ती घाबरून जरी तुम्हाला हो म्हणाली की ठीक आहे बाबा कंटिन्यू करूयात, पण त्यात प्रेमच नसणार आहे. म्हणजे तुम्हाला जी स्वप्न पूर्ण करायची आहेत ती स्वप्न पूर्णच करता येणार नाही. आणि आपण कधीच कोणाला असं जबरदस्ती नाही करू शकत. प्रत्येकाचं आयुष्य आहे, प्रत्येकाचे आपले डिसिजन्स आहेत. जसं तुमचं डिसिजन होतं की मला त्या व्यक्तीवर प्रेम करायचंय, मला एक्सप्रेस व्हायचंय, सो त्या व्यक्तीचं सुद्धा काहीतरी असेल ना, माझ्या स्वप्नातला असा मुलगा असेल, अशी मुलगी असेल, आणि मग हे तुम्ही लादू नाही शकत कोणावर तरी. सो एकतर्फी प्रेम करताना काही जण खूप सायको होतात. हा जो प्रकार आहे की स्वतःला काहीतरी करून घेणं, ते समोरच्याला काहीतरी करणं, हे बंद करा, बंद करा. अक्षरशः काहीच प्रॉफिट नाही. आणि एखादी मुलगी नाही म्हणाली तर नाहीच अर्थ होतो त्याचा. तुम्ही फ्रेंड राहू शकता, तुम्ही प्रयत्न करू शकता, पण जर प्रयत्नांना यश मिळालं नाही, इट्स ओके, ठीक आहे म्हणायचं आणि तिथून निघून जायचं. तुम्ही वाईट आहात असं होत नाही, त्याचं प्रेमच नाहीये, त्यामुळे असं म्हटलं जातंय. माझ्यावर प्रेम कर अशाने जर का होत असतं तर आजकाल काय कोणी सिंगलच राहिलं नसतं. म्हणजे आता तुमचं कोणावर तरी प्रेम आहे, त्या मुलीवर खूप जास्त एकतर्फी प्रेम आहे आणि तुम्हाला तिच्याशिवाय काही सुधरत नाही. ओके, आता 10 मुली तुमच्या मागे आहेत. ओके, 10 मुलींचं तुमच्यावर खूप जीवापाड प्रेम आहे, तुम्ही त्यांना रिजेक्ट करालच ना या मुलीसाठी. मग त्या तिच्यापेक्षा कितीही भलेही सुंदर असो, हुशार असो, सगळ्याच दृष्टिकोनातून भारी असल्या तरी सुद्धा तुमच्या नजरेत मात्र ही जगातली बेस्ट मुलगी आहे आणि हिच्याशिवाय दुसरी कोणतीच मुलगी तुम्हाला आवडणार नाही. मग त्या 10 मुलींचा तुम्ही विचार केलात, त्यांना रिजेक्ट केल्यानंतर त्यांना कसं वाटेल. सो हे तसंच असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही कोणाला तरी रिजेक्ट करता त्याची भावना नाही समजून घेत. आपण एकतर्फी प्रेमात असलो की आपल्यालाच आपलं दुःख खूप वाटत राहतं की मी किती दुःखी आहे, माझ्यासोबतच असं घडतं तसं घडतं. इट्स ओके. आणि कधी कधी काही गोष्टी नसतात आपल्या नशिबात. जेव्हा ना काही गोष्टी मनासारख्या घडत नाहीत, नशिबावर सोडून द्यायचं, दॅट्स इट. मेहनत घ्यायची, पण मेहनतीला फळ नाही आलं तर सोडून द्यायची ती गोष्ट. हे इतकं सोपं आहे का बोलणं? तर येस, बोलणं सुद्धा सोपं आहे आणि त्यातून बाहेर पडणं सुद्धा तितकंच सोपं आहे. जोपर्यंत तुम्ही हा ॲटिट्यूड ठेवत नाही ना की इट्स ओके, इट्स ओके, आय एम हॅप्पी, ती तिच्या आयुष्यात खुश आहे ना, मी त्यातच खूप खुश आहे,
हाँ, ये होता है असली प्यार, ये होता है असली एकतर्फी प्यार, की ती खुश आहे ना, ती कुठेही राहो, ती कशीही जगो, तिने खुश राहणं गरजेचं आहे. हे खरं वालं एकतर्फी प्रेम असतं. सो थिंक अबाउट इट. आणि त्याहूनही महत्त्वाचं सांगेन की एकतर्फी प्रेम आहे, कधी कधी रात्री झोप लागत नाही, काय होईल कसं नाही, धडधड खूप व्हायला लागतं आणि डोकं खूप दुखायला लागतं, ततमम व्हायला लागतं. हे सगळं घडणं साहजिक आहे. हार्मोनल चेंजेस आपल्या बॉडीत होतात. पण गोष्टी जर का छान पद्धतीने पुढे गेल्या तर कदाचित त्याचा रिझल्ट सुद्धा छान येऊ शकतो. पण जर का तुम्ही विचित्र प्रकार करायला लागलात यावेळी ना, म्हणजे हे एकतर्फी प्रेम असतंच असं की कधी कधी ना असं कंट्रोल नाही राहत स्वतःवर. असं वाटतं की जाब विचारावा समोरच्या व्यक्तीला की का नाही माझ्यावर प्रेम करत आहेस. पण असं तुम्ही नाही करू शकत, कारण ते त्याचं आयुष्य आहे, हे तुमचं आयुष्य आहे. तुमच्या मनासारख्या गोष्टी नाही घडणार इथे. ओके, असं जर का होत असतं तर दुनिया बुडाली असती ना, सगळं सगळ्यांच्या मनासारखं झालं असतं तर. सो त्यामुळे समोरच्याची परिस्थिती समजून घ्या. त्याने नकार दिलाय म्हणून ती व्यक्ती वाईट होत नाही. प्रेम नसेल तर कोणी कोणाला हो म्हणू शकत नाही. आता यामध्ये ना एकतर्फी प्रेमामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल सुद्धा खूप वाढलंय. ओके, म्हणजे एखादी ऑफिसमधली मॅरिड बाईच आवडते, सोसायटीमधली किंवा एखादा मॅरिड माणूस सुद्धा मुलींना आवडू शकतो. मग अशा वेळी एक त्यांचा संसार आहे आणि इथं तुमचं एक्सटर्नल एकतर्फी प्रेम सुद्धा आहे. अशामध्ये सुद्धा खूप कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. ओके, यामध्ये सुद्धा ते 3 प्रकार पडतात की ओळख आहे पण माहिती नाहीये, असं ओळख आहे सगळं माहिती आहे फक्त एक्सप्रेस झालेलं नाहीये. जे लोक एक्स्ट्रा मॅरिटलमध्ये आहेत, तुम्ही जर का तुमच्या संसारात खुश नसाल तर कायदेशीररित्या वेगळे व्हा आणि मग पुढे एक गोष्ट कंटिन्यू करा. पण हे अति एक्स्ट्रा मॅरिटलचं जे प्रमाण आहे यामुळे तुम्हालाच खूप स्ट्रेस येणार आहे आणि तुमची तब्येत खालावणार आहे. सो हे चुकीचं सुद्धा आहे आणि मी तसंही एक्स्ट्रा मॅरिटलला सपोर्ट करत नाही. त्यामुळे सगळ्यात आधी तर मी सगळ्याच लोकांना सांगेल, कधी कधी होतं असं, कधी कधी कळतच नाही की समोरची व्यक्ती मॅरिड आहे पण प्रेम होतं. पण जेव्हा कळतंय तुम्हाला बॅकआउट करणं गरजेचं आहे. असं कसं मी प्रेमाला विसरू, हेही बऱ्याच जणांच्या डोक्यात येतं. लेकिन और कोई ऑप्शन है, आणि कोणाचं तरी संसार खराब करून तिथे जाणं हे योग्य नाहीये. सो त्यामुळे काही गोष्टींमध्ये मन मारावं लागतं, नकार पचवावा लागतो. आणि जेव्हा आपण असे ना 1-2दा आपलं ब्रेकअप होतं, आपण कठोर होतो मनाने. कठोर होतो म्हणजे की ठीक आहे, आणि स्वतःला थोडं कठोर बनवणं सुद्धा गरजेचं आहे. यालाच आयुष्य म्हणतात. ओके, सगळं छान छान नेहमी घडत नाही. जसा दिवस असतो, उजेड असतो, मग रात्र होते, रात्र झाल्यानंतर पुन्हा दिवस येतो, तसंच असतं. सुख येतात, दुःख येतं, पुन्हा सुख येतं, दुःख येतं, अडचणी येतात, मग नीट होतं, अडचणी येतात. हे सगळं आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतं. त्यामुळे मनावर ताबा असणं खूप गरजेचं आहे. मनावर ताबा, आपल्या विचारांवर ताबा, सेल्फिश बनणं सोडून द्या. म्हणजे काहीतरी करणं हा पर्याय नाहीये. बरेच जण असे करतात की नाही बाबा सहन नाही होत, मग जीव संपवायला जातात. चुकीचं आहे हे. प्लीज त्या गोष्टीकडे वळू नका. आणि जेव्हा ही दुःखाची फेज सुरू असते ना तुमची, समजून जा की हे दुःख जेव्हा ज्या दिवशी एंड होणार आहे त्यानंतर आनंदाची सुरुवात होणार आहे. हे माझे शब्द लक्षात ठेवा, हे घडणारच आहे. ओके, दुःखाचे दिवस संपले की आनंदाचे सुरूच होणार आहेत. ते दिवस जर का बघायचे असतील तर हे दिवस जरा समजूतदार पद्धतीने तुम्हाला काढणं गरजेचं आहे. आणि हार्मोनल चेंजेस या वयोगटामध्ये 14 ते 21 मध्ये होतात असं मी सांगितलं, पण ते खरं तर प्रत्येकच वयोगटामध्ये होतात, यामध्ये जास्त होतात. सो जेव्हाही तुम्हाला असं जाणवेल की नाही बाबा आता मला ना असं खूप राग येतोय, शांत राहा, मोठ्याने श्वास घ्या आणि प्लीज फ्युचरचा विचार करा. मी जर का असं पाऊल उचललं तेव्हा माझ्या घरच्यांचं काय होणार आहे, माझ्या परिवाराचं, मित्रांचं काय होणार आहे, म्हणजे सगळ्या परिस्थितीचा विचार करा. सहन होत नाही अशा वेळी प्लीज काउन्सिल करा, माझ्याशी बोला किंवा जे प्रॉपर काउन्सिलिंग करतात त्यांच्याशी बोला. आणि काउन्सिलिंग करणं म्हणजे लगेच मी वेडा आहे असं होत नाही. वेगवेगळ्या गोष्टी असतात. बरेच लोक डिप्रेशनमध्ये असतात, काउन्सिलिंग करणं खूप गरजेचं आहे. त्यांना कमीपणाचं वाटतं आणि ते चुकीचं आहे. ओके, एकतर्फी प्रेमामध्ये खूप लोक डिप्रेशनमध्ये जातात कारण सहन होत नसतं. सो प्लीज ट्रीटमेंट घ्या. आणि मी तर तुमच्याशी बोलतच असते, सो माझ्याशी बोला. माझ्याशी नाही बोलू वाटलं तर प्लीज कन्सल्ट करा, थोडे पैसे घाला आणि कन्सल्ट करा. पण ते खूप महत्त्वाचं आहे, औषधं घेणं थोडंसं महत्त्वाचं आहे. ओके, कारण एकच आयुष्य आहे, त्यामध्ये सुद्धा सतत जर का तुम्ही दुःखी राहत असाल, स्ट्रेसफुल राहत असाल तर या जगण्याला अर्थच नाहीये. जेव्हा तुम्ही खुश राहण्याचा प्रयत्न कराल की गेलं सगळं उडत मला माझ्यासाठी जगायचं, तेव्हा तुम्ही खूप खूप
खुश राहाल. आता तुम्हाला असं वाटत असेल की ही इतकं बोलती, हिच्या आयुष्यात काही घडलं नाही का? घडलं होतं, पण मग रडत बसणं हा काही ऑप्शन नाहीये. उलट मी माझ्या पहिल्या ब्रेकअप नंतर तर लव्ह गुरु झाले तुमची. सो या गोष्टी होत असतात, पण या परिस्थितीमध्ये आपण किती मनावर ताबा ठेवतोय ना, हे खूप महत्वाचं आहे. एकतर्फी प्रेमामधले जे लोक असतात, एकतर खूपच म्हणजे अगदी क्राईम असेल किंवा डिप्रेशन असेल अशा भावनेत वाहून जातात, आणि काही जण असे असतात की जिद्दीने काहीतरी आयुष्यात भारी करतात. म्हणजे एखाद्या कंपनीचा सीओज बन, MPSC क्लिअर कर, UPSC क्लिअर कर, असं काहीतरी भारी करतात. आणि सो मी म्हणेन की नक्कीच या आयुष्यात म्हणजे जो राग आहे, जी चिडचिड आहे, ती ह्या पद्धतीने अचीव्ह करा. काहीतरी आयुष्यात अशा पद्धतीने पुढे जा. म्हणजे कुठलं तरी एखादा ऑफिसर बना, देशासाठी काहीतरी करा, आणि ज्यांना खरंच असं जीव वगैरे देण्याची इच्छा असते, प्लीज देशासाठी द्या. हे असं करायची काही गरज नाही. म्हणजे हे करणंच चुकीचं आहे. आई बाबांनी तुम्हाला यासाठी नाही मोठं केलं ना की तुम्ही एखाद्या मुलीसाठी किंवा मुलींना तुम्ही एखाद्या मुलासाठी सगळं संपवून टाकाल. नाही, माझ्यासोबतच का घडतंय या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नसतं, कोणाकडेच नाहीये, आणि ते शोधण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक क्षण जगण्याचा विचार करा आणि एन्जॉय करा. आणि मला असं वाटतं की आपल्याला छान शरीर दिलेलं आहे, 2 वेळेचं जेवायला मिळतं, हे सुद्धा खूप इनफ आहे. ते कसं ऍडव्हान्स करता येईल यासाठी लक्ष द्या. मग फक्त मुलगी मुलगी मुलगी, फक्त मुलगा मुलगा, माझं प्रेम हे करून नाही चालणार आहे. त्यासोबतच या सगळ्या गोष्टींची गरज आहे. ती एकटी व्यक्ती आयुष्यात आली तर आयुष्य खूप भारी होणार आहे असं दरवेळीच होतं असं नाही. आणि काही गोष्टी नसतात ना आपल्या हातात, त्यामुळे लेट इट बी करणं गरजेचंच आहे. लेट इट बी करायलाच हवं. इट्स ओके, इट्स ओके. आणि आता काय किती जगायचंय. एक 60शी झाली की त्याच्यानंतर ऑफकोर्स जे काही प्लस आपलं जगणं असेल तेच आहे. कोणाला नंतर काय कळणार आहे? हा, जे आहे जेवढं आयुष्य मिळतंय ते कसं छान जगता येईल याकडे लक्ष द्या. लाईफ इज अनप्रेडिक्टेबल. म्हणजे अगदी आजारपणामुळे तरुण माणसं ऍक्सिडेंटमध्ये जात आहेत, आणि लिटरली अशा केसेस मी पाहतीये आसपास, माझ्या आसपासच्या लोकांच्या आयुष्यात घडतंय. न्यूजमध्ये सुद्धा आपण पाहत असतो, ऐकत असतो. लाईफ इज अनप्रेडिक्टेबल. कधी काय घडेल माहिती नाहीये. त्यामुळे जेवढं आहे तेवढं खुलून जगा, मनसोक्त जगा, टेन्शन फ्री जगा. एकतर्फी प्रेमाचा जास्त लोड घेऊ नका. हो तर हो, नाही तर नाही. ओके, सवय लागते तशी सुटते सुद्धा. वेळ द्या, होईल सगळं नीट. फक्त कोंडून घेणं, एकटं राहणं, सगळ्या गोष्टींना निगेटिव्हिटीने बघणं बंद करा. तुमच्या आयुष्यात तुमचे मित्र नसतील, फॅमिलीशी तुम्ही नीट डिस्कस करू शकत नसाल, माझ्याशी बोला, किंवा मस्तपैकी फिरायला जा, सोलो ट्रिप करा. सोलो ट्रिप आवडत नसेल तर बरेच ग्रुप्स असतात, त्यांच्यासोबत जॉईन व्हा आणि तिकडे जा. पण तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा समोरचा तुमच्याशी बोलेल ना. तुम्ही जर का तोंड पाडून गेलं तर समोरचा कसा इंटरेस्ट घेऊन तुमच्याशी बोलेल? त्याला पण काहीतरी वेगळे विचार वाटणार, किंवा तो स्वतःला कमी समजेल की मी खराब आहे म्हणून हा बोलत नाहीये का माझ्याशी, असं सुद्धा होऊ शकतं. लाईफमध्ये चुका होतात, आपण चुका करतो, आपण माणसं आहोत, आपण स्वार्थी विचार करतो, सगळं ठीक आहे. एकदा चुका झाल्यात, सगळं झालंय, पुन्हा एकदा स्वतःलाच संधी देणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. सो जे झालं ते सोडून द्या आणि पुन्हा एकदा छान जगायला लागा. बऱ्याचदा एकतर्फी प्रेमामध्ये पडल्यानंतर जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत, शाळेमध्ये त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही, हे चुकीचं आहे. मी म्हणेन की नक्कीच कॉलेजमध्ये प्रेम करावं, ते वय पण असतं, पण प्रेम करणं आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करणं हे चुकीचं आहे. प्रेम करताना तुमच्या तब्येतीकडे लक्ष देणं, अभ्यास करणं तितकंच महत्वाचं आहे. उद्या हे प्रेम त्या तुमचा जॉब नसल्यामुळे, करिअरमध्ये काही ग्रोथ नसल्यामुळे सुद्धा तुम्हाला सोडून जाऊ शकतं. आता आपण ना अशा जमान्यात, कलियुगात आहोत की कधी काही घडू शकतं. कोणी कोणाला कोणत्याही कारणामुळे सोडून जाऊ शकतं. तुम्ही त्या स्वप्नांच्या दुनियेमधून प्लीज बाहेर या की ही व्यक्ती जी तुम्हाला आवडली आहे ती आयुष्यभर तुमच्या सोबत असेल. हे क्वचितच वेळी घडतं. अचानक काही ट्विस्ट येऊन तुमचं नातं खराब होऊ शकतं, वेगळे होऊ शकता तुम्ही, आणि त्यामुळे एक तर नोकरी बी गई, छोकरी बी गई, पूर्ण परिणाम तुमच्या आयुष्यावर होणार आहे. नको. तुम्ही प्रेम करा, प्रेमात पडा, एन्जॉय करा, मस्त एकमेकांसोबत वेळ घालवा, प्रेमाच्या गुलगुलू गप्पा मारा, पण तब्येत, करिअर, फॅमिली यांच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. बरेच लोक प्रेमात पडल्यानंतर आपल्या मित्रमैत्रिणींना विसरून जातात, हे सुद्धा खूप चुकीचं आहे. ओके, सो तुम्ही असं करून नाही चालणार आहे. सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं असतं. एकट्याने नेहमी पुढे जायचं नसतं. धडकाल कुठेतरी, पडाल कुठेतरी, कोणीतरी हवं तुम्हाला वाचवण्यासाठी. सो असं प्लीज करू नका.
ओके, आपल्या परिवाराला ग्रँटेड घेणं बंद करा आणि अभ्यासाकडे प्लीज खूप लक्ष द्या. प्रेम आहे की मान्यच आहे, पण जिथे अभ्यास करायचा आहे तोही करा. म्हणजे कोणत्याही गर्लफ्रेंडला किंवा कोणत्याही बॉयफ्रेंडला खूप छान वाटेल जेव्हा आपला पार्टनर टॉप करतोय कॉलेजमध्ये, त्याला खूप भारी पॅकेज मिळालेलं आहे, खूप छान बिझनेस हँडल करतोय, खूप प्रेम आहे, पण काहीच करत नाही आयुष्यात. नाही छान वाटत, हे कोणाला तरी सांगायला सुद्धा छान वाटत नाही. त्यामुळे प्रेम ठीक आहे, प्रेमाच्या गप्पा ठीक आहेत, अभ्यासही तितकाच असायला हवा. ओके, तो स्वतःसाठी, आपल्या पार्टनरसाठी, आपल्या फॅमिलीसाठी, सगळ्यांसाठीच बेस्ट आहे. प्रेमाने पोट भरत नाही, त्यामुळे अभ्यासाकडे, करिअरकडे प्लीज 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 लक्ष द्या. आता काही जणांना वाटेल की ही आली का पुन्हा त्याच मुद्द्यावर, कारण तो मुद्दा तितकाच महत्वाचा आहे. जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांना आता माझं बोलणं कदाचित पटणार नाही, पण जेव्हा ते 24-25 होतील तेव्हा जाणवेल की ऐकलं असतं ज्योतीचं तर बरं झालं असतं. प्रेम करावं माणसाने, पण या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नाही म्हणजे नाही. आणि हे प्रेम जे असतं ना, म्हणजे गोड गोड गोष्टी असतात. तुम्ही ही म्हण तर ऐकलीच असेल, नव्याचे 9 दिवस. हे यासाठी म्हटलं जातं कारण नव्याने त्या गोष्टी खूप छान वाटतात, त्याची स्वप्न बघितलेली असतात आणि ते जेव्हा रोजच्या गोष्टी सुरू होतात, दैनंदिन आयुष्यामध्ये ते घडायला लागतं, तर मग त्याची किंमत थोडी थोडी कमी व्हायला लागते. म्हणजे जेवढं सुंदर सगळं दिसत असतं ते जरा जरा कमी व्हायला लागतं. म्हणजे एखादा ड्रेस तुम्हाला पहिल्यांदा आवडला, काय भारी ड्रेस आहे, आणि मग पहिल्या दिवशी तुम्ही घातला, सगळ्यांनी कॉम्प्लिमेंट दिली, तोच ड्रेस रोज रोज तुम्ही घालायला लागलात, कोणी काही बोलणार नाही. आणि तुम्हाला जर कोणी चुकून म्हटलं की हा ड्रेस छान नाही वाटत आहे, किती भंगार वाटतं, झालं, तुमचा रस जातो त्या गोष्टीमधला. हेच आहे, जसं तुम्हाला गोड पदार्थ आवडतो, रोज तुम्हाला गोड 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 खाऊ दिलं तर तुम्हाला इरिटेट होईल, राग येईल. प्रेमाच्या बाबतीत सुद्धा तसं असतं. नव्याने सगळं छान वाटतं, नंतर नंतर त्या व्यक्तीचं बोलणं वागणं तुम्हाला इरिटेट करायला लागतं, त्रास व्हायला लागतो, कॉम्प्लिकेशन्स वाढत जातात आणि तुम्ही वेगळे होता. सो त्यामुळे मी म्हणतीये की अति जास्त फक्त प्रेम 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 याचाच विचार न करता, म्हणजे नक्कीच प्रेमाचा विचार करावा, पण अति करू नये. या गोष्टींचा विचारही करा. माझं शिक्षण, माझं करिअर आणि आयुष्यात मला काय हवंय ते, पैसा, पण चांगल्या मार्गाने पैसा. प्लीज या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. आणि खूप काही सांगून झालंय, मला असं वाटतं आता इथे थांबावं. आणखी छान छान व्हिडिओज येणारच आहेत तुमच्या भेटीला. तोपर्यंत प्लीज सबस्क्राईब करा आणि नेहमी खुश राहा, टेन्शन फ्री राहा, टेन्शन घेऊ नका, देऊही नका, मस्त प्रेमात राहा एका गोड स्माइल सोबत. बाकी आय लव्ह यू, बाय बाय.